नमस्कार मित्रांनो, ही आहे आपल्या फार्मवरील बालवाडी। तुम्ही बघू शकत असाल आपल्या फार्मवरती काटेवाडी व उस्मानाबादी जातीचे मिळून टोटल 7 पिल्ला आहेत। त्या 7 पिल्लामध्ये नाही 8 पिल्ला आहेत, 2 4 5 6 7। त्या 7 पिल्लामध्ये जवळजवळ म्हणण्यापेक्षा 5 बोकडं आणि 2 पाट्या आहेत। पूर्ण 7 पिल्लामधील 5 बोकडा आणि 2 पाट्या आहेत। हे आहे 7 आहे ते ना, 7 आहे ते। हा आहे आमचा कृषीराज। हाय कृषीराज, गेलता का आज शाळेत? कुठल्या शाळेत असतो? हा आमचा कृषीराज अंगणवाडीत, म्हणजे गावातली जी अंगणवाडी असते त्या अंगणवाडीत असतो। अंगणवाडीतनं आल्यानंतर ही जी आपल्या फार्मवरची बालवाडी आहे त्या बालवाडीमध्ये तो आलाय। भूक लागले बाळाला, त्या बाळाला एका भूक लागले, त्याला बाटलीनं दूध प्यायची सवय आहे। चला तर मित्रांनो, आता खाली ज्या गाय आहेत आपल्या एचएफच्या, तुम्हाला दिसत असेल, त्या गायीचं दूध काढून आणून आपण त्याला पाजूया। कृषीराज चालतंय ना? तर मित्रांनो, आता ही ओविताई सुद्धा शाळेतनं आलेली आहे पाणी नेण्यासाठी। तर तुम्ही बघू शकत असाल, हा ओविताईचा लाडका आहे। हाय ओविताई, काय नाव ठेवलंय त्याचं? बंड्या। ओके, बंड्याला दूध पाजती होय? किती दिवसात झालाय बंड्या आता? मित्रांनो, ही 5 दिवसाची करडं झालेली आहेत। तुम्ही बघू शकत असाल, ह्यांना आम्ही यांचं वजन वाढावं किंवा वेट गेन चांगलं व्हावं, हाडं मजबूत व्हावीत म्हणून आम्ही ह्यांना असं एक्स्ट्रा बॉटलने मिल्क म्हणजे बाटलीने दूध पाजत असतोय। तर आमची जी ही छोटी पोर आहेत त्याचं नाव आहे सईताई, ओविताई। तर ओविताई, तू पहिले ह्यांना वासरांना, ते आपल्या बकऱ्यांना पण दूध पाजत होती का नाही? मित्रांनो, बाजूलाच तुम्हाला त्याचा 2 वर्षाचा व्हिडिओ होती। छोटे असताना त्याला चालाय पण येत नव्हतं, तेव्हा आम्ही मेंढीची कोकरं आणली होती, त्या कोकरांना सुद्धा तशीच दूध पाजत होती। तो सुद्धा व्हिडिओ तुम्हाला मी बाजूलाच टाकणार आहे, तो सुद्धा बघून घ्या। तर मित्रांनो, पिल्लाचं संगोपन करण्यासाठी ह्या दुधामध्ये थोडंसं पाणी मिसळायचं आहे। जर क्लिअर 100% नुसतं प्लेन दूध पाजलं तर करडे डरंगाळतात, त्यांना जुलाब होतात। तर तसं होऊ नये म्हणून थोडंसं 20% पाणी, म्हणजे आता समजा हे 200 मिलीची बाटली आहे, तर ह्याच्यात 40 मिली पाणी आणि राहिलेलं दूध मिक्स करायचं असतंय। संपून बी घेतलं भांड्यानं। मित्रांनो, याला आता भूक लागली जबरदस्त। दुपारचे 2 वाजल्यात। ह्यांच्या ज्या शेळ्या आहेत त्या रानात नेल्यात आईनं, तिकडं शेतात खुरपणे करायला गेले आपल्याच स्वतःच्या। तुम्ही बघू शकत असाल की ते गोंडस बाळ आहे, दूध पिते। बाय, तुझा ड्रेस खराब होईल की मॅडम कावतेले की? कृषीराजकडे देते कृषी पाजर तेवढं राहिलं। अगं तस दाबू नको, तिचा ड्रेस खराब होतोय, रडवू नको तिला। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकत असाल मुलं किती शानदारपणे पाजतायत। तर हे जे पिल्लांचं संगोपन असतं, ज्या पिल्लांना तुम्ही एक्स्ट्रा दूध बाहेरनं पाजताय, तर त्या दुधापासून त्यांना विषबाधा होऊ नये, जुलाब होऊ नयेत म्हणून ओविट म्हणून लहान मुलाचं जे थेंबाचं औषध असतंय ते 2 थेंब पाजायचं। झालं होय? तो आता बाटलीतलं दूध संपले तरी ते कसं करतंय? घाला आता त्याला आत। भांडा नाव ठेवलंय होय? हा हे आमचा तुफान। सांग। सोन्या कोणचा आहे? थांबा 1 मिनिट। पांढऱ्या कानाचा राजा तो बांड्या। सोन्या कोणचा आहे? चावतंय तुला दूध प्यायसाठी? मित्रांनो, अशा प्रकारे आमच्या कृषीराजने यांची नावं ठेवलेत। थोडासा व्हिडिओ वाढतोय पण असू द्या। आणि असा थोडासा अजूनही खात नाही ती, पण खायला शिकावं किंवा माती वगैरे खाऊ नये म्हणून असा चारा शेडमध्ये तुम्ही टांगून ठेवू शकता। बंड्या माती खातोय ना? बंड्या माती खायची नाही, चारा खायचा। सर कृषीराज बाजूला। तर मित्रांनो, ह्यांचा जो मदर स्टॉक, ह्या 3 शेळ्यांना मिळून 7 करडं झालेले आहेत। 7 करडामधल्या 5 बोकडं आणि 2 पाट्या आहेत। तर कशा काय वाटले हे पिल्लांचं संगोपन? मित्रांनो, जर कमी भांडवलामध्ये जर तुम्हाला करायचं असेल, असं आईला तोडून पिल्लं सांभाळणं चांगलं नाही,
ह्यांच्या मदर्स म्हणजे ह्यांच्या आई ह्यांच्या शेळ्या पण आपल्याकडे आहेत. पण तुम्ही असं एखाद दुसरं पिल्लू आठवडे बाजारातून, जिथं शेळ्या मेंढ्यांचे बाजार असतात तशा बाजारातून विकत आणून सुद्धा तुम्ही शेळीपालन बोकडपालन सुरू करू शकता. शेळीपालनाविषयी अजून तुम्हाला कुठली कुठली माहिती बघायला आवडेल ते सुद्धा कमेंट करून सांगा. आता लवकरच येणाऱ्या गुरुवारी, आज शुक्रवार होता, येणाऱ्या गुरुवारी आम्ही लोणंदच्या बाजारात जाऊन तिथले व्हिडिओ तुमच्यासाठी दाखवणार आहे. ह्या सोमवारी मलवडीचा बाजार आहे, तिथले व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यानंतर लवकरच बुधवारचा नाट्यपुत्या बाजार किंवा मसवडचा बाजार सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. त्या बाजारातील व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील का? हाय कृषीराज, आपल्या बघणाऱ्याला सांग सबस्क्राईब करा म्हणून. मित्रांनो, कृषीराजने सांगितल्याप्रमाणे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशा छोट्या छोट्या पिल्लाच्या संगोपनाविषयी शेअर पण करा. काय माहिती तुम्हाला हवी असेल किंवा तुमच्याकडे काय ज्ञान असेल ते आमच्यापर्यंत पोहोचवायचं असेल तर तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगू शकता. तर पुन्हा एकदा भेटणार आहोत अशाच एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे तो जुना आहे. ते जे निळ्या कलरचा किंवा ग्रीन कलरचा टी शर्ट घालून बसलेली पोरगी आहे, ती आता मगाशी पिल्लांना दूध पाजत होते. आणि ती लाल टी शर्टवाली जी मुलगी आहे तिचं नाव आहे सई. सई आमची आता 3रीत गेली आणि ती खाली बसलेली आहे ती ओवी, ती 2रीत गेली. ह्या ओवीला तर बोलायला सुद्धा येत नव्हतं. तुम्ही बघू शकत असाल, ह्यांना अत्यंत अशी आवड आहे लहान पिल्लांची. तर आता दाखवलेल्या व्हिडिओमध्ये जशी पिल्लं आहेत असे तुम्ही, आता ही बाजारातून आणली होती आपण मेंढ्यांची पिल्लं, विजापुरी जातीचे असतील किंवा गावरान जातीचे मेंढ्यांची साधारण 10-10, 15-15, 20-20 दिवसाची पिल्लं आणून आपण मोठी केली. भविष्यामध्ये ती चांगली झाली. नंतर आम्ही त्यांची विक्री सुद्धा केली. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा, किंवा कोणत्या विषयावरती व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडेल ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा. पूर्वी आपण ज्याप्रमाणे शेळीपालन गायपालन या विषयावरती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकत होतो, तसेच आपण आता लहान पिल्लांचे संगोपन, शेळीचा गाभण काळ, त्याच्यानंतर पावसाळ्यातील शेळ्यांची काय काळजी घ्यावी, थंडीमधील काय काळजी घ्यावी, ह्या विषयी सुद्धा आपण नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकणारच आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आणि हो मित्रांनो, कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवायला पाहिजे हे सुद्धा सांगायला विसरू नका. धन्यवाद.